शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या 1ली ते 8वीपर्यंत सर्व प्राथमिक शाळांमध्ये जे गणवेश वाटप करण्यात येतो ते शालेय समितीच्या माध्यमातून करण्यात येते। पूर्वी 2-3 वर्षापूर्वी शासनाकडून हा गणवेश वाटप करण्यात येत होता, परंतु चांगल्या क्वालिटीची नाही आहे। जे गणवेश तयार करतात तो कामगार बेकार होतो, ज्या व्यापाऱ्यांना नुकसान होतो, आर्थिक नुकसान होतं, अशा प्रकारचं अडचण आली होती। त्यावेळेला देखील आमच्या कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही तो प्रश्न सोडवला। आता शासनाने शालेय समितीकडे तो अधिकार दिलेला आहे। हे अधिकार देत असताना काही 14 नियम त्यांनी आखलेले आहेत। त्या 14 नियमांचं अटीचं पालन करणं, त्याचबरोबर 2 ड्रेस प्रत्येक विद्यार्थिनींना, बुटाची जोडी, त्याचबरोबर पायमोजे, अशा प्रकारचं गणवेश वाटप देण्यात येणार आहे। त्या गणवेशाला प्रत्येक विद्यार्थ्याला 600 रुपये आणि 170 रुपये बुटांचे आणि मोज्याचे पैसे मिळणार आहेत। हे देत असताना जे गणवेश दिला जातो तो सुती मिक्स असला पाहिजे, कॉटन मिक्स असला पाहिजे, 100% पॉलिस्टर असू नये, अशा प्रकारचा त्या ठिकाणी घातलेली आहे। या बाबतीमध्ये शालेय समितीच्या वाटप करण्यात येणाऱ्या गणवेशाचं जे स्कूल बोर्ड सदस्य अधिकारी आहेत, या ठिकाणी महानगरपालिकेचे जवळकर साहेब, त्यांनी या पूर्ण गणवेशाचं सर्व शाळांचं महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाळांचं गणवेश योग्य वाटप करतात का नाही याचा तपास करावा असं निवेदन दिलेलं आहे। आणि आमच्या कामगार सेनेच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांचा आम्ही ड्रेसचा आपण तपास करतो। आम्ही तसं निघाल्यास आम्ही या महानगरपालिकेच्या शिक्षण स्कूल बोर्डच्या समितीसमोर किंवा स्कूल बोर्डच्या अधिकाऱ्यासमोर भव्य आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।